नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. 56 लाखाहून जास्त हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची मोबाईलद्वारे ई पीक पाहणी ॲपवर पीक पाहणी झाली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. तर काय आहे ती मोठी आनंदाची बातमी किंवा काय ती अपडेट आहे, सविस्तर जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर पहा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना या खरीप हंगाम 2025 मध्ये आपली ई पीक पाहणी करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी त्याचबरोबर दुबार पेरणी इत्यादी कारणामुळे राज्यातील सर्व शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकलेले नाहीत. परंतु एकही शेतकरी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणीच्या माध्यमातून पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये म्हणून यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत जी ई पीक पाहणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, तर त्यामध्ये मुदत वाढ देण्यात आली आहे. आता ही पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना 20 सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजेच पुन्हा पुढील 6 दिवस वाढवून देण्यात आले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना येत्या 20 सप्टेंबर पर्यंत सुद्धा आपले ई पीक पाहणी करता आली नाही, तर अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहाय्यक स्तरावरून केली जाणार आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सहाय्यकाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी केली जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी संदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती. या ई पीक पाहणी संदर्भात तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच अशा महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.